कराडमध्ये गृहनिर्माण सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरुणाचा पिस्तुलीतून गोळीबार, वडिलांसह 10 वर्षाची मुलगी जखमी, संशयित ताब्यात. कराडच्या विद्यानगरीत एका तरुणानं गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराडच्या विद्यानगरमधील अपार्टमेंटमधील दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणानं सोसायटीच्या अध्यक्षाच्या घरात घुसून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली. गोळीबारात गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष प्रदीप घोलप आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी श्राव्या ही जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर सुरेश काळे, मूळ राहणार तळबीड, सध्या राहणार सैदापूर या संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी पिस्तूलसह 16 जिवंत काडतुस जप्त केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, राजमुद्रा न्यूज, कराड, सातारा.